धानाचे कोठार म्हणून ओळखला जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात 183 शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रांवरून खरेदी केलेला 541 कोटी रुपयाचं धान्य नष्ट होण्याच्या मार्गावर पडून आहे। याला कारण म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी धान्य भरडाई बंद करून ठेवली आहे। मागील 6 महिन्यांपासून खरेदी केलेला 24,77,996 क्विंटल धान्य भरडाई न झाल्याने खरीप हंगामात खरेदी केलेला धान्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। तर रब्बी हंगामाचं धान्य खरेदी करून ठेवायचा कुठे असा प्रश्न जिल्हा पणन कार्यालयाला पडलेला आहे। एग्जिस्टिंग में जितना धान है ना, इस धान का तो ये अगर हमें आश्वासन और अच्छे आदेश करते हैं पुराने सालों के, हमारे पेमेंट रिलीज होने की संभावना बनती है, तो हम भी बैंक गारंटी बनाने की हमारे पास भी तो रुपया होना ना। बैंक गारंटी बनाने के लिए बैंकों को रुपया देना पड़ता है। इन्होंने खरीदी 2183 रुपए की धान किया, 3000 रुपए क्विंटल से हम बैंक गारंटी मांगते हैं, तो हमको तो पैसा लगेगा। तो ये पैसा रिलीज होना चालू होगा, हम तत्काल का कस्टम मिलेंगे और साथ में आश्वासन मिलेगा कि 150 रुपये 150 रुपये मिलेगा या 150 रुपए की रेट करेंगे तो हम मिलिंग कर पाएंगे। अभी सबसे बड़ा प्रॉब्लम ये है कि हमारे किसान भाई जो रबी क्रॉप आ गई है, हमारे जिले में 50 लाख क्विंटल की रबी क्रॉप की खरीदी होती है और कोई तैयारी नहीं है डीएमओ साहब की भी और टीडीसी की भी कि वो धान खरीदी करेंगे तो रखेंगे कहाँ। गोंदिया जिल्ह्यात वर्ष 2023-24 या काळात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे गोंदिया जिल्ह्यात 1,25,129 शेतकऱ्यांनी धान्य विक्रीकरिता ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी 80,806 शेतकऱ्यांनीच शासकीय धान्य खरेदी केंद्रावर 24,77,996 क्विंटल धान्य विक्री केलं असून या धान्याचे 540 कोटी 94,53,076 रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले असून खरेदी केलेला धान्य गोदामात तसेच उघड्यावर पडून आहे। तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे गोंदिया जिल्ह्यातील 353 राईस मिलर्स पैकी 196 राईस मिलर्सने धान्य भरडाई करण्यासाठी करार फॉर्मची उचल केली होती। त्यापैकी 33 राईस मिलर्सने धान्य भरडाईचा करार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे केला असून सुद्धा धान्य भरडाईला सुरुवात केली नसल्याने पणन विभागाने 15 एप्रिल 2024 ला गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलर्स सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेत धान्य भरडाई करण्याची विनंती केली। मात्र राईस मिलर्स आपल्या मागण्यांवर अडून असल्याने धान्य भरडाईचा मार्ग निघाला नाही। तर काय आहेत राईस मिलर्सच्या मागण्या पाहूया। 1. 150 रुपये क्विंटल प्रमाणे भरडाई दर द्यावे। 2. हमाली दर वाढवून द्यावे। 3. वाहतूक दरात वाढ करावी। यासह अन्य मागण्यांना घेऊन राईस मिलर्स धान्य भरडाई करण्यात तयार असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत धान्य भरडाई करणार नाही असा पवित्रा राईस मिलर्सने घेतला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये 1,25,129 शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेली होती। त्यापैकी 183 केंद्रांवर 80,806 शेतकऱ्यांकडनं 24,77,990 क्विंटल धान खरेदी केलेली आहे। त्याचे 540 कोटी 94 लाख रुपये शेतकऱ्यांना अदा झालेले। किती धानाची भरडाई झालेली आतापर्यंत? अजून धानाची भरडाईला सुरुवात झालेली नाही। गोंदिया जिल्ह्यामध्ये मिलर्स असोसिएशनचा संप असल्याने अद्यापपर्यंत भरडाई सुरू झालेली नाही। तर किती लोकांनी फॉर्मची उचल केलेली होती भरडाई करण्यासाठी करार करायला? जिल्हा समन्वय समितीने 353 राईस मिल धारकांना मंजुरी दिलेली आहे। त्याच्यापैकी 196 मिल धारकांनी या कार्यालयातून करारनामे घेऊन गेलेले आहेत। त्याच्यापैकी 33 मिल धारकांनी करारनामे या कार्यालयात जमा केले आहेत। तर 2 मे 2024 पर्यंत गोंदिया जिल्ह्यातील करार केलेल्या 33 राईस मिलर्सने धान्य भरडाईला सुरुवात केली नाही। अशा 33 राईस मिलर्सला काळ्या यादीत टाकून त्यांचे करारनामे देखील रद्द करणे, EMT जप्त करून त्यांचा अहवाल पाठवण्याच्या सूचना अन्न नागरी पुरवठा विभागाने पणन विभागाला दिलेल्या आहे। तर दुसरीकडे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत धान्य भरडाई करणार नाही असा पवित्रा राईस मिल मालकांनी घेतला आहे। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।